जांभूळ तर काय पडत नाही, फक्त पानच पडतंय. मी पण मारू का? आमचे 2 लहान लेकरं बनाव. एकतर आम्ही आलोय उन्हातून, वरती चालायचं सोडून इथेच टाइमपास करत बसतायत. आणि इथून आता वरती ट्रेकिंगला सुरुवात होणार आहे. हा आहे तुंग किल्ला. इकडे आपल्याला वरती जायचं आहे. तर हॅलो फ्रेंड्स, मी कोकणी वैष्णवी या यूट्यूब समूहावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी आले किल्ले तुंगवरती आणि माझ्यासोबत आहे, दाखवते तुम्हाला, हे 4 जण. आम्ही 4 जण आलोय. यांची आता जांभळं पाडून झाली आहेत. हेलो फ्रेंड्स. हेलो गाइस. मुझे पहचानते हो ना आप? जा. हा शिवा. हाय फ्रेंड्स. चला अशा प्रकारे मग चला आता आपण वरती जायला सुरुवात करूया. इथे हनुमंताचं मंदिर लागतं, तिथे दर्शन घेऊन इकडून ट्रेकिंगला अशी वरती जायला सुरुवात होते. तर आपण बघू वरती किल्ल्याकडे जाऊ आणि काय काय आहे ते पाहू वरती. आता आपण कठीणगड आलेलो आहे. कठीणगडाला आल्यानंतर आपल्याला महाद्वार, गणेश मंदिर, गणेश टाकं, वाड्याचे अवशेष, गुहेतील टाकं, बाले किल्ला आणि तुंगाई मंदिर हे सर्वांचा अभ्यासक्रम आपण करायला पाहायला भेटतो. तर आता आपण या मार्गाने आपल्याला या कठीणगड म्हणजे तुंग यावर आता स्वारी करायची. आता आम्ही तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्याचं बांधकाम हल्ली झालेलं दिसतं आपल्याला. आणि त्याचबरोबर इथे समोरच विरगळ आहे. इथे बघा, आता विरगळ म्हणजे काय, त्या काळामध्ये शूरवीरास एखाद्या कारणास्तव वीरगती प्राप्त झाली तर त्याच्या स्मरणार्थ एखादी दगडी शिल्प किंवा वास्तू बांधली जायची, त्यालाच विरगळ असे म्हणतात. इथे सुरुवातीला 4 विरगळ आहेत. तिथून आता आपण वरती जायला ट्रेकिंगला सुरुवात करूया. चला. थोड्या पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला इथे तुंग किल्ल्यावरच्या हनुमंतरायाचं शिल्प पाहायला मिळतं. तिथे दर्शन घेऊन पुढे जाऊया. इकडे वरती आहे तुंग किल्ल्याचा पॅच लागलेला आहे. आणि इथून बघा समोर पावना डॅमचं सुंदर दृश्य आपल्याला दिसतंय. किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवरती आपल्याला इथे एक तटबंदी रहित असलेली जागा दिसते. त्या काळामध्ये दुर्गाचे संरक्षण करण्यासाठी पहारेकऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी ही अशी प्राचीन पोटी होती. आणि इथून आपल्याला पुढे पुढे आता चालत जायचं आहे. अजून आपला किल्ला एक्सप्लोअर करायचं बाकी आहे. आपण बघू पुढे. चला. फायनली आम्ही अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर मुख्य दरवाजापाशी आलोय. अजून थोडा वरती किल्ला बघायचा बाकी आहे. आपण आता मुख्य दरवाजातून आतमध्ये जाऊया आणि बघूया. चला. मुख्य दरवाजातून आतमध्ये आल्यावरती ही लांब सडक अशी भिंत आहे आणि इथे जीबी रचनेचे हनुमानद्वार आहे. हनुमानद्वाराच्या समोरील बुरुजाची भिंत ही लांबसर बांधलेली असून ती लपवलेली आहे अशी त्याची बांधणी आहे. त्यामुळे शत्रू सैन्यास हे द्वार दिसून येत नव्हते. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, इथे इथे अशा प्रकारे दरवाजाची बांधकाम केलेली आहे. आणि इथून आतमध्ये गेल्यावरती इथे आपल्याला देवडी पाहायला मिळते. अशा 2 साईडला 2 देवड्या आहेत.
इथे आपल्याला समोर एक गणेश मंदिर पाहायला मिळते आणि वरती पण अजून किल्ल्याचा काही भाग राहिलेला आहे. आपण आता गणेश मंदिराकडे जाऊया, तिथे दर्शन घेऊया. आणि खूप ऊन आहे त्यामुळे थोडा वेळ बसू, विश्रांती घेऊ आणि मग पुढे काय आहे ते पाहायला जाऊ. इथे गणेश मंदिर आहे, इथे पाहायला मिळते आणि त्याच्या बाजूलाच इथे एक पाण्याचं टाकं लागलेलं आहे. म्हणजे उन्हाचे दिवस असून सुद्धा टाक्यामध्ये खूप प्रमाणात पाणी आहे, तुम्ही बघू शकता. हे गणेश मंदिर दुर्गाच्या माचीच्या भागावर असून उजव्या सोंडेचा गणेश म्हणून याची प्रसिद्धी आहे. आपल्या गणपती बाप्पाची सोंड ही डाव्या बाजूला असते, पण या गडावरील गणपती बाप्पाची सोंड ही उजव्या बाजूला आहे, तुम्ही बघू शकता. ही जी वास्तू दिसते ती आहे कचेरीचे जोते आणि याचं आता छत वगैरे पडलेलं आहे, पण त्या काळात गडाचा जो काही कारभार होता ना तो इथून चालत होता. मित्रांनो, या ठिकाणी एक पिण्याचं पाणी टाकी आहे, ह्याच्या पुढे एक होतं, अजून पुढे एक आहे का आता बघूया, आपण सर्च करूयात. कारण खालती एक मंदिरापाशी टाका होतं, पण त्यातलं पाणी खूप घाण होतं, पिण्यायोग्य नाही आहे. जर कोणी गडावरती आलात ना तर थोडं टाके ते मंदिरापासून थोडंसं वरती यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला ना पिण्याचं टाके पूर्णपणे एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ अवस्थेमध्ये भेटलं जातं. तर यातले पाणी तुम्ही नक्की प्या. व्ह्यू दाखवते ना मागचा. कसलं मस्त वाटते. हा, हे खरं आर आहे ते इकडं. फायनली आम्ही गडाच्या माथ्यावरती पोचलेलो आहे आणि इथे एक पाण्याचं टाका आहे. या पाण्याच्या टाक्याची खासियत म्हणजे हे पाण्याचं टाका नैसर्गिकरित्या नाही भरत, म्हणजे खाली याच्या खाली एक टाका आहे, ते टाका भरल्यानंतरला पाणी या टाक्यामध्ये येतं. आणि लिंगविरहित चालुक्य अल्पात खोदून अशा प्रकारे ही टाकी त्या काळामध्ये बांधली होती. त्याचबरोबर इथे किल्ल्याच्या माथ्यावरती तुंगाई देवीचे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे बघा बाजूला पावना धरणाचा पूर्ण व्ह्यू दिसतो आपल्याला. आता तुंगाई देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. आणि इकडे परत गावठणाचा काही भाग दिसतो. तर मंडळी, अशा प्रकारे आमचा हा किल्ला फिरून झालेला आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय. तर या किल्ल्यावरती आपण पाहिलेलं आहे, पहिलं सुरुवातीला म्हणजे हनुमानाचं मंदिर पाहिलेलं आहे, त्यानंतर गणपती मंदिर, मुख्य दरवाजा, तसेच गडाच्या एकदम माथ्याच्या टोकावरती आपल्याला तुंगाई देवीचं मंदिर आणि झेंडा बुरुज पाहायला मिळतो. तसेच वरतून आपल्याला समोर पुन्हा एक बुरुज पाहायला मिळतो आणि छोटीशी एक माची पाहायला मिळते. आणि गडाच्या माथ्यावरून आपल्याला पावना धरणाचा पूर्ण व्ह्यू पाहायला मिळतो. तर त्याचबरोबर आपल्याला या गडावरून लोहगड, विसापूर, मोरगिरी असे अनेक किल्ले पाहायला मिळतात. आणि सांगायचं मेन मुद्दा म्हणजे हा किल्ला 24 hours ओपन असतो. या किल्ल्याला काही टायमिंग वगैरे नाही आहे, त्यामुळे तुम्ही कधी पण या किल्ल्याला भेट देऊ शकता. पावसाळ्यात तर इकडचा व्ह्यू एक खतरनाक असतो. आणि त्याचबरोबर वरती येताना खायला प्यायला घेऊन येत जा, कारण वरती शॉप वगैरे काय अवेलेबल नाही आहेत. पाण्याच्या टाक्या अवेलेबल आहेत, त्यामध्ये पाणी मिळू शकतं. आणि म्हणजे वरती आलात तर कचरा वगैरे करू नका. जे काय तुम्ही खायला प्यायला आणलं असेल त्याचा कचरा स्वतःसोबत परत घेऊन जा. आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.